लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मिरवणुकीचा गोंगाट संपला, शहनाईचा सूर मंदावला आणि दोघांना खोलीत सोडण्यात आलं. हनीमूनची पहिली रात्र, पण या रात्री काहीतरी घडणार आहे याची कल्पना कोणालाही नव्हती. मेरठच्या सरधणा परिसरात राहणारा मोहसिन नुकताच मुझफ्फरनगरहून नववधूला घेऊन घरी परतला होता. घरात सर्वत्र सर्व हसतमुख चेहरे, आनंदाचं वातावरण, परंतु या आनंदाच्या आवरणाखाली अदृश्य सावली दडलेली होती. हनीमूनच्या रात्रीच पहिला विचित्र क्षण. पत्नीनं मोहसिनला दूध दिलं. तो हलकासा अस्वस्थ दिसत होता, पण त्यानं ते हसतच घेतलं. त्यानंतर तिनं आवाजात अगदी सहजपणे म्हणाली, इथं प्रकाश फार जास्त आहे, 0 बल्ब आणून आण ना. मध्यरात्रीची वेळ. घड्याळाच्या काट्यांनी 2 वाजत असल्याचं सांगितलं आणि मोहसिन घराबाहेर पडला. तो बल्ब आणायला गेला, पण पुन्हा परतलाच नाही. पहाटेपर्यंत वाट पाहिली. नातेवाईकांनी चौकशी सुरू केली, पण मोहसिनचा पत्ता कुठंच लागला नाही. मोहसिनच्या दोन्ही बहिणींचं लग्न दुसऱ्याच दिवशी होतं. आनंदाचे घर अचानक अस्वस्थतेच्या अंधारात बुडालं. कंत्राटदार कुटुंब, 9 मुले, मोहसिन सर्वात लहान मुलगा. लग्नात तो सर्वात उत्साही होता. मग तो असा अचानक गायब का झाला? ती शांत आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदी अस्पष्ट. पोलीस अधिकारी आशुतोष कुमार सांगतात, हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार नाही. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. या प्रकरणात काहीतरी अदृश्य रहस्य दडलेलं आहे. 0 बल्बची मागणी ही निरागस विनंती होती की आधीच आखलेला अभूषण खेळ? मोहसिन स्वतःहून पळून गेला. त्याला कुठेतरी अडवण्यात आलं की ही हनीमून रात्र एका अजाणत्या कटाची सुरुवात होती? उत्तर अजूनही धूसर आहे. मोहसिन कुठं आहे हे अजूनही कुटुंबाला माहीत नाहीये. पोलिसांनाही अद्याप त्याचा शोध लागलेला नाहीये.